नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण पाहत आहात महाराष्ट्र समाचार। लालबाग येथे गणेशोत्सवानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। परळचा महाराजा दुष्ट दुर्जनांचा निर्दालन करण्याकरिता सज्ज झाल्याचा देखावा प्रचंड गाजला। या संदर्भातील वृत्तांत सादर करीत आहे दिनेश मराठे। नमस्कार, मी प्रतीक प्रकाश कदम, परळ सार्वजनिक उत्सव मंडळ पश्चिम विभाग परळचा महाराजा या मंडळाचा सरचिटणीस। गेली 82 वर्ष आपला मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे। 1943 साली किरणगावसारख्या विभागात म्हणजे जिथे गिरणी कामगारांचा वास्तव्य असणारा हा आपला लालबाग परळ विभाग या ठिकाणी बैठीचाई या गणपतीची स्थापना करण्यात आली। त्यानंतर हळूहळू आपल्या विभागातील लोक परळ विभागातील नामवंत मिठाईवाले गौरीशंकर चित्रमल मिठाईवाले त्यांच्या मालकांनी व इतर जे गिरणी कामगार आहेत या सर्वांनी मिळून हा उत्सव चाळीतून बाहेर आणला, त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं। 1943 पासून हा सुरू असलेला गणेशोत्सव हा हळूहळू आज मोठ्या प्रमाणात होऊन 82व्या वर्षात पदार्पण आपण केलेलं आहे। यावर्षीचा जो आपला संदेश आहे, जो आपण मूर्तीच्या मार्फत जनतेसमोर देत आहोत, यावर्षीचा जो संदेश आहे जो देशात आतामध्ये हल्ले होत आहेत, त्यानंतर जे महिलांवरती अत्याचार होत आहेत व जे राक्षस आहेत जे की पर्यावरणाचा नाश करणारे, झाडं तोडून पर्यावरणाला त्रास देणारे, त्यानंतर दारू गांजा पिऊन समाजात महिलांचा अत्याचार करणारे, त्यानंतर प्राणीमात्रांचा जीव घेणारे हे जे कलियुगातले राक्षस आहेत त्यांचा सर्वनाश करण्यास गणरायाने धर्तीवर अवतार घेतला आहे। वक्रतुंड महाकाय नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष आपण परळ आणि हा गणराय पाहता सोशल मीडियावरती या गणरायाने काही लाखापर्यंत व्ह्यूज घेतले। त्यामुळे कधी न होणारी गर्दी गणरायाची दर्शनाची आस असलेला प्रत्येक गणेश भक्त आज इथे येतोय। गणरायाच्या भक्तांवरती स्वागत आहे। जवळजवळ 500 मुलांनी त्या संधीचा लाभ होतो आणि फ्युचरमध्ये आमचा जरा खूप मोठा आम्ही विचार करतो आहे। सध्याच्या काळाची गरज पाहत आहे। MPSC UPSCमध्ये आपल्या विभागातील मुलं थोडं त्यांचं कळ कमी वाटतं। मग आमचं कार्यकारी मंडळ, आमचे सरचिटणीस साहेब, अध्यक्ष, सहसंचालक, सरचिटणीस प्रतीक कदम हे चर्चा झाली। आम्हाला कार्यकर्त्यांना एक दिशा देत आहे काय MPSC UPSCची गरज आहे समाजाला विभागातील मुलांना। त्यानंतर आमची इथे मंडळाची स्वतःची अभ्यासिका म्हणून एक जागा आहे, तिला आम्ही पुनर्जीवित करण्याचा विचार आहे। त्या जागेचा उपयोग करून एक क्लासेस ज्या रिटायर्ड IPS ऑफिसर असतात, IRS ऑफिसर असतात, IFS ऑफिसर असतात, मोठमोठी प्रतिष्ठित मंडळी आहेत जे त्या प्रक्रियेतून क्लिअर करून पुढे गेले, त्यांचा अनुभव आम्हाला यूज करून आपल्या मुलांसाठी चांगलं काहीतरी घडवायचं आमचं मानस आहे। त्या दृष्टीने आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत। जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आपले सुजित चव्हाण आणि इतर पदाधिकारी आहेत, सर्वांचा हेतू एकच आहे की आपण जरी पदाधिकारी असलो तरी सर्वात प्रथम आपण कार्यकर्ता आहे, तर आपण इतर कार्यकर्त्यांशी वागताना एक कार्यकर्ता म्हणून वागायचं। त्यामुळे काय होते, जे मंडळातले इतर कार्यकर्ते स्वयंसेवक आहेत त्यांची काम करण्याची ऊर्जा दुप्पटीने वाढते। त्यामुळे कसं जे येणारे भाविक आहेत, येणारे जे भक्तगण आहेत यांना कोणताही त्रास होता कामा नये, या सर्व गोष्टींचा जो जी काही प्लॅनिंग असतो ते आपल्या अध्यक्षांच्या मार्फत सर्वांना दिले जाते, जेणेकरून कोणताही भक्तगण आपल्याकडे येतो आहे तो इकडनं हसत आले जावा ही मंडळाचा एक उपक्रम आहे। अक्षता पवारताई आपल्यासोबत आहेत, काही महिला कार्यकर्तेही त्यांच्यासोबत त्याचे कार्यकर्ते जर बाहेर पाहिलं तर महिलांना राखीमध्ये असण्यासाठी काही महिला इथे कर्तव्यावरती आहेत। ज्या पद्धतीने पोलीस मंडळाला सहकार्य करतात तीच जी कमतरता भासते ती पूर्णत्व असते त्या महिला कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने आपल्याकडून
भारताच्या भाविकांमध्ये जे गरोदर स्त्रिया असतात, अपंग स्त्रिया स्त्री पुरुष कोणी असतात त्यांचे महिला कार्यकर्त्या ह्या वेगळ्या दर्शनाची व्यवस्था करतात. त्यानंतर ज्या प्रकारे कार्यकर्ते म्हणजे पुरुष कार्यकर्ते काम करतात त्याच प्रकारे महिला कार्यकर्ता त्यांच्या खांद्याला खांदे लावून काम करतात. म्हणजे बघायला गेलं तर बाहेर गर्दी खूप आहे, तर त्यात पण आमच्या महिला कार्यकर्ता सतत उभे राहून ज्यांना गरज आहे त्यांचं पाणी वाटप किंवा जे काही असेल त्यांचे तर त्यांच्या उपयोगी हे पुरवण्यास मदत करतात. यावर्षी परळच्या महाराजाने एक वेगळ्या पद्धतीचा विक्रम केलेला आहे. सोशल मीडियावरती परळचा महाराजा तुफान गाजला. काही लाखाच्या पेक्षा जास्त या परळच्या राजाचे व्ह्यूज झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की याची डोळा याची देही गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाऊक आसुसले आहेत आणि परळच्या या महाराजाच्या दरबारामध्ये येण्यासाठी प्रचंड मोठी रांग लागलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त तर आहेत. मंडळाचे कार्यकर्ते त्याच्यासाठी दिवस रात्र राबत आहेत. मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधतो. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. प्रथमतः आपलं अभिनंदन की अत्यंत कमी वयामध्ये मोठी मजल मारली, एवढ्या मोठ्या मंडळाचं अध्यक्षपद मिळालं. गणरायाची ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली आणि भाविकांचा प्रतिसाद पाहता तुमच्याकडून नवीन योजना काय आखल्या जातात? परळचा महाराज अध्यक्ष सुजित चव्हाण, ज्यावेळी 10 ऑगस्टला गणपती ज्यावेळी कार्यक्षेत्रातून बाहेर पडला त्यावेळी मूर्ती हळूहळू आकार घेत होती आणि ज्यावेळी 10 ऑगस्टला जेव्हा कार्यक्षेत्रातून बाहेर पडला त्यानंतर जो लोकांचा प्रतिसाद आमच्याकडे पाहण्याचा होता किंवा त्या मूर्तीकडे पाहण्याचा होता तो पूर्णपणे बदललेला होता. आज गणेशोत्सवात त्याची पोचपावती आम्हाला मिळते. आज लाखोच्या संख्येने प्रत्येक दिवशी या गणेश भक्तात परळचा महाराजा कसा हवेमध्ये आहे, कोणता त्यांना सपोर्ट दिलेला आहे हे पाहण्यासाठी आज गणेश भक्त येत आहेत. ते पाहून आम्हाला खूप बरं वाटतं की आज 20-25 वर्षांनी का होईना पण परळकडे जी पाठ फिरवली होती गणेश भक्तांनी ती पुन्हा ते परळकडे आलेले आहेत आणि आज ते परळच्या महाराजाच्या परळच्या महाराजामुळेच ते घडलेलं आहे. आणि जो विसर्जनाचा आहे म्हणजे आज जर प्रत्येक दिवशी आज लाखोच्या संख्येने येत आहेत तर आम्हाला पूर्ण शक्यता आहे की विसर्जनाला परळ ते गिरगाव चौपाटी या जाताना सुद्धा जशी लालबाग राजाच्या चरणी जशी लालबाग राजा पाहण्यासाठी जशी गर्दी होते ती शक्यता आमच्या मनात आहे. ती शक्यता नक्की पूर्ण होईल, त्यासाठी आम्ही पूर्ण खबरदार घेत आहे. ती सजावटीवरती गेली 5 ते 6 वर्ष झाली सजावटीवरती जास्त खर्च न करता जे मुंबईमधील असतील किंवा महाराष्ट्रातील गणेश भक्त ते आज परळ लालबागमध्ये गणपती बघायला येतात, ते गणेशोत्सवामध्ये दर्शनासाठी येतात. त्यांच्यासाठी आपण काय करता येईल या उद्देशाने आम्ही गेली 5-6 वर्षापासून मागील महाप्रसादाचे आयोजन 5 दिवस आणि सलग 5 दिवस असतात. परळच्या महाराजाला आपण नतमस्तक होऊन मंडळाला आणि त्याचे अध्यक्ष सेक्रेटरी आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद सर, थँक्यू.